निघाली मी घरून 6 वाजून गेलेत आणि ब्लॉगला सुरुवात केली। कामाला निघाली मी घरून आता। तर पाहू शकता तुम्ही कॉलनीमधून चालते मी। कोणी आपल्या कामाचं नवल केलं ना की आपल्याला खूप भारी वाटतं। तर माझं पण तसंच आहे, स्वयंपाकाचं माझ्या कौतुक केलं की मला खूप भारी वाटतं। तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, मी जया आणि मी सोसायटीत स्वयंपाक बनवायचं काम करते। निघाले घरून कामावर जाण्यासाठी। तर पहिल्या घरी मस्त अशी भेंडी बनवली बघा, किती क्रिस्पी झाली ती भेंडी, खूप छान छान झाली। कलर पहा किती मस्त आलाय। आणि मस्त अंडा मसाला बनवला होता, पहा तुम्ही किती मस्त टेस्ट आहे। खूप टेस्टी झालेली ही भाजी अंडाची, अंडा मसाला। त्यासोबतच मस्तपैकी असा मोकळा सुटसुटीत राईस बनवला। तर रेडी झाली होती ही भाजी पण। तोपर्यंत इकडं मस्तपैकी ज्वारीची कडक कडक भाकरी बनवली, झाकून ठेवली मस्त। स्वयंपाक पूर्ण झालाय, झाकून ठेवलाय सगळा स्वयंपाक। आणि मी किचन वगैरे क्लीन करून सगळं घेतलंय आणि आता चालले दुसऱ्या कामावरती। तिकडे काय बनवलं ते मी तुम्हाला सांगते। तर इकडं मस्त अशी नाश्त्यासाठी डाळ पकवान बनवलं होते। पकवानचं क्रिस्प बघा किती मस्त आहे, असं एकदम खुसखुशीत पकवान झाले होते। तर पहा पूर्ण रेडी झालेत, किती मस्त कलर दिसतोय पकवानचा, पहा तुम्ही, वाव। तर ते पण काम पूर्ण करून मी दुसऱ्या कामावर आले। इथं मस्त छान अशी मटकी बनवली, पहा किती मस्त मटकी झाली ती। आणि त्यासोबतच त्यांच्या छोट्या बाळासाठी फक्त हळद आणि मीठ टाकून पण मटकी बनवली दुसरी। आणि सॉफ्ट सॉफ्ट अशा पोळ्या बनवल्या आणि त्यासोबतच अशी कडक मस्त अशी ज्वारीची भाकरी बनवली होती। तर किचन वगैरे क्लीन करून झालंय, स्वयंपाक सगळं झाकून ठेवलाय आणि आता मी चालले दुसऱ्या कामावरती। तिथे काय बनवलं मी तुम्हाला सांगते। इथे मस्तपैकी चना मसाला बनवला, तुम्ही पहा किती मस्त अशी टेस्टी चना मसाला बनलेला आहे। कलर पहा किती मस्त आहे। आणि ही विदाउट ऑइल एकदम हेल्दी बनवलेली आहे, डाळ टाकून पालक बनवलेली आहे, पहा किती मस्त बनली ती पण। आणि त्यासोबतच मस्त सॉफ्ट सॉफ्ट अशा चपात्या बनवल्या आणि झाकून दुसरीकडे ठेवून दिल्या। आणि त्याच्यासोबत मस्त अशी ज्वारीची भाकरी बनवली कडक कडक आणि एक बाजरीची पण बनवली, पहा किती टम्म फुगली छान मस्त। आणि ही कळण्याची भाकरी बरं का, कळण्याची भाकरी बनवल्या होत्या मी नाश्त्यासाठी, शेंगदाण्याच्या चटणीसोबत मस्त लागते कळण्याची भाकर। तर काम झालंय ते पण पूर्ण माझं आणि आता पूर्ण कामं झालेली आहेत माझी। आता मी माझ्या घरी जाणार आहे, पण एवढं ऊन चमकत होतं, एवढं ऊन पडलं होतं, अशी एकदम गरमी गरमी झाली होती। तर डोक्यावरती ओढणी घेतली आणि निघाले, पूर्ण घाम घाम झाला होता। तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा। थँक्यू। काय थांब, कुठं कुठं जायचं तुला? नाही थांबणार मी, नाही थांबणार, नाही थांबणार। कुठं जायचं? कुठं कुठं जायचं तुला बुक घेऊन? घरात चल, चल घरात चल। मी आताच उन्हातून आले, खूप ऊन आहे बाबू, नाही जायचं बाहेर आता, बस। लगेच रडायला सुरू। बाय बाय किशी। काय भाजी केली? छान आहे ना? कुठं? खाली कशाला? आ कशाला? आ कशाला? पप्पा सोबत कशाला? काय केलं बाबूला? केस ओढले दादानी। दादाला मारू का? मारू का दादाला? का रे का रे का रे? बस का आता? मारलं त्याला, बस। ए थांब, त्याला मारू का चांगली? चुप रे,
मारू नये, एकमेकांना मारू नये बाबू. हा दादानी काय केलं? केस ओढले. केस कसे असे असे मी ओढू का? नाही मम्मा नाही ओढणार, मम्मा नाही ओढणार बाबू. असं काय काय तसं ते मारू का त्याला अशी उलट्या हाताने? ओय ओय ए काय बावळटपणा तसा? आता काय हा काय डोळे पुसतो? गुड बॉय. हाताने डोळे पुसतो. काय तसं? अरे बापरे. काय तसं ते काय असं कर? दोन्ही पण कर होत. आता जेवण झालं? आता झोपायचं? नाही झोपायचं. झोपायचं झोपायचं. झोप. काय खाल्लं तू? काय खाल्लं? काय खाल्लं? सारखं याव याव काय करत राहतो? सांग काय खाल्लं? काय खाल्लं? झोप झोप झोप. चल ना. चल 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 बाबा हातावर झोप. हा झोपतो ना? झोपतो का? मग काय करायचं? काय काय करायचं? सॉंग लावून देऊ? टीव्ही सॉंग लावते. थांब थांब सॉंग लावते. आदो आदो बस बस का? सॉंग लागला आता. जेवण करू का मी? नाही आता हा म्हण. आता मम्मा जेवण करणार. हा हा म्हण. हा थँक्यू. हा आता जेवण करते. कसे मम्मा? चांगली झाली. तू एवढं जेवण खा लांब जा. तू जेवायचं? नाही मला मी जेवण केलं मी नाही. तर झालेत सगळे कामं माझी. 8 वाजून गेलेत. खूप उशीर झालाय आणि खूप घाम झालाय. गरमी पण खूप आहे. गॅसच्या पुढे तर आणखीनच जास्त गरम होतं. तर बाहेर आल्यानंतर